कोल्हापूर शहरात रिक्षांवर कारवाई. 214 रिक्षा चालकांकडून 1,30,150 रुपयांचा दंड. कोल्हापूर शहरातील प्रवासी वाहतुकीत निर्माण होणाऱ्या अडचणी, वाहतूक कोंडी आणि नियमभंगाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयानं संयुक्त कारवाई करत 214 पॅसेंजर रिक्षांवर कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 1,30,150 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रिक्षा स्टॉपवर क्षमतेपेक्षा जादा रिक्षा उभ्या करणे, चौकात किंवा सिग्नलजवळ रिक्षा थांबवून व्यवसाय करणे, एसटी स्टँड परिसरात अधिकृत स्टॉपऐवजी इतरत्र रिक्षा उभ्या करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, जादा प्रवासी बसवणे, तसेच प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे अशा प्रकारच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. या पार्श्वभूमीवर दिनांक 2 मार्च 2026 रोजी शहर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काही रिक्षा चालकांकडून मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर दिनांक 3 मार्च ते 6 मार्च 2026 या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी पथकं तयार करून कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान गणवेश न परिधान करणे, रिक्षा स्टॉपवर जादा वाहने उभी करणे, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जादा प्रवासी घेणे, परवान्याजवळ न बाळगणे, स्टॉप सोडून इतरत्र रिक्षा थांबवणे तसेच प्रवाशांना भाडे नाकारणे आदी उल्लंघनाबाबत 188 रिक्षा चालकांवर कारवाई करून 1,03,150 रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकानं मोटर वाहन कायदा कलम 51 अंतर्गत 26 रिक्षा चालकांवर कारवाई करून 27,000 रुपयांचा दंड वसूल केला. अशा प्रकारे एकूण 214 रिक्षा चालकांवर कारवाई करून 1,30,150 रुपयांचा दंड करण्यात आला. दरम्यान शहरातील सर्व रिक्षा चालकांनी ड्रेस कोडचा वापर करावा, नियमबाह्य भाडं आकारू नये, प्रवाशांची अरेरावी करू नये, भाडे नाकारू नये तसेच चौकात रिक्षा थांबवून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आलं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर पुढील काळातही मोटर वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.